हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र पोलीस कारागृह शिपाई भरती 2024-25 यांची इथे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. तर त्याच संदर्भातचा आपला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोण निवड यादीमध्ये आहेत, वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते तुम्ही बघू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की पश्चिम विभाग येरवडा पुणे यांच्या कारागृह शिपाई भरतीसाठी एकूण 2178 उमेदवारांची दिनांक 10/5/2026 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती आणि सदर कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षाकरता 1599 उमेदवार जे होते ते उपस्थित होते. तर सदर उमेदवारांची जी मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे गुण तसेच NCC प्रमाणपत्राचे बोनस मार्क त्यांना एकत्रित करून गुणवत्तेनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कारागृह शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची इथे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट हे दोन्हीही प्रोव्हिजनल लावण्यात आलेली आहे. तर सदर निवड सूची व प्रतीक्षा सूची ही तात्पुरता आहे, तात्पुरत्या स्वरूपाची असून ती मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. तर सदर तात्पुरता अर्थातच प्रोव्हिजनल निवड सूचीच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांना 3/7/2026 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण नाव, चेस्ट क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करून लेखी अर्जाद्वारे सादर करावे लागेल. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या या आक्षेपांचा विचार केला जाणार. त्यानंतर जर तुमचं केल्या जाणार नाही, म्हणजे त्यानंतर जर ह्या तारखेच्या नंतर तुम्ही जर कुठलेही आक्षेप घेत असाल तर तुम्हाला ते कन्सिडर केल्या जाणार नाही. तर तुम्हाला ते टायमामध्येच करावं लागेल. प्रत्यक्ष तुम्हाला स्वतः जायचं आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सूचना वाचून घेतलेली आहे. तर इथे जे प्रोव्हिजनली सिलेक्टेड लोक आहे किंवा वेटिंग लिस्टमधले जे लोक आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये तुमचा सिरियल नंबर देण्यात आलेला आहे, अप्लिकेशन ID, चेस्ट नंबर आणि कॅन्डिडेटचं नाव, त्याच्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ, पुढे त्यांचं जेंडर, अप्लिकेशन कुठल्या कॅटेगरी अंतर्गत त्यांनी अप्लाय केलेलं होतं आणि इकडे लास्टमध्ये तुम्ही कुठल्या लास्टच्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरी अंतर्गत तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आणि रिझर्वेशन कुठलं असेल तर फिजिकल मार्क्समध्ये तुम्हाला फिजिकलमध्ये किती मार्क्स मिळाले, रिटर्नमध्ये किती मार्क मिळाले आणि NCCचे तुम्हाला किती मार्क मिळाले याचा टोटल इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीमधून कसं मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. सुरुवातीला जे 5 आहेत ते ओपन कॅटेगरीमधून त्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. पुढे SC कॅटेगरीचा रिझल्ट आहे, नंतर ST कॅटेगरीचा रिझल्ट आहे, मग VJ कॅटेगरीचा रिझल्ट आहे, NTB कॅटेगरीचा रिझल्ट तिथे पुढे दिसतोय तुम्हाला, NTC, NTD, SBC, OBCचं बघा इथे. वुमन असेल तर तुमच्यासमोर वुमन दिसेल. ठीक आहे. मेल आहे तर मेल असं क्लिअरली ते PDF मध्ये सविस्तर मेन्शन करण्यात आलेल्या आहेत सर्व गोष्टी. तर अशा प्रकारे हा 12 पेजचा हा PDF आहे. जर तुम्हाला हा PDF हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून हा PDF थेट बघू शकता. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे. तर सर्व विद्यार्थी जे इच्छुक आहेत त्यांनी लिंकमार्फत टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. अशा प्रकारे इथे देण्यात आलेली आहे लिस्ट. खाली तुम्हाला ऑर्फन, EWS, SBC, ठीक आहे, अशा सगळ्या कॅटेगरीचे इथे रिझल्ट तुम्हाला देण्यात आलेले आहे. खाली जे आहेत ते कॅन्डिडेट ते वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट आहेत. सुरुवातीला तुम्हाला सिलेक्शन लिस्टचे कॅन्डिडेट आहेत. इथे बघा देण्यात आलेलं आहे प्रोव्हिजनल वेटिंग लिस्टचे खाली ओपन कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरीसाठी मग वेटिंग लिस्टचे पण विद्यार्थ्यांचं नाव खालच्या पेजला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. लास्ट PDFच्या लास्ट पेजला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही जी कारागृह शिपाई भरतीची मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आली आहे त्याचा रिझल्ट आपण पूर्णपणे बघितलेला आहे. जरी तुम्ही परीक्षा दिली नसेल आणि तुमच्या तुमच्या मित्रांनी कुणी दिली असेल एक्झाम तर नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांना जे अपडेट आहे ते लवकरात लवकर मिळेल. आणि PDF हवं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.